नमस्कार मित्रांनो, काल झालेल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून अनेक घोषणा केल्या, अनेक योजनांची माहिती दिली। त्यामध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे जी तरुणांना रोजगार देणारी आहे, त्यांना पाठबळ देणारी आहे, ती म्हणजे PM विकसित भारत योजना। मग ज्यावेळेस पहिली नोकरी मिळणार त्यावेळेस तरुणांना 15,000 रुपये दिले जाणार आहे। तर 3.5 कोटी तरुणांना रोजगार देण्यासाठी 1 लाख कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, पंतप्रधान विकास भारत योजनेसाठी अर्ज कसा कराल, तसेच या योजनेची संपूर्ण A to Z माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मग ही योजना काय आहे, तरुणांना या योजनेचा फायदा कसा होणार आहे, त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघू। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काल 19व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना एक खास भेट दिली आहे। त्यांनी पंतप्रधान विकसित भारत योजनेची घोषणा केली। ही योजना कालपासून म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 पासून लागू केली जात आहे। या अंतर्गत खाजगी क्षेत्रात नोकरी मिळाल्यानंतर तरुणांना सरकारकडून 15,000 रुपये दिले जातील। केंद्र सरकारने आधी ही योजना एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजे ELI या नावाने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु नंतर तिला विकसित भारत रोजगार योजना असे नाव देण्यात आले। या योजनेचा उद्देश तरुणांना त्यांच्या पहिल्या नोकरीत आर्थिक मदत देणे आणि मालकांना नवीन रोजगार निर्माण करण्यास प्रोत्साहित करणे। या योजनेअंतर्गत कोणते फायदे आहेत, तर केंद्र सरकार पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांना 15,000 रुपयांची आर्थिक मदत करेल। फ्रेशर्सना नोकरी देणाऱ्या कंपन्यांना सरकार प्रति कर्मचारी 3,000 रुपयापर्यंतचे वेतन देईल। ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO द्वारे चालवली जाईल। योजनेचे मुख्य फायदे काय आहेत, तर पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना सरकारकडून 15,000 रुपयाची आर्थिक मदत मिळेल। फ्रेशर्सना नोकरी देणाऱ्या कंपन्यांना सरकारकडून प्रति कर्मचारी 3,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन मिळेल। यासाठी 99,446 कोटी रुपयाचे बजेट ठेवण्यात आले आहे। या अंतर्गत 2 वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। योजनेचा उद्देश काय आहे मुख्य, तर या योजनेचा उद्देश आहे रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे, विशेषतः उत्पादन क्षेत्रात। 18 ते 35 वयोगटातील तरुणांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे। MSME म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांना पाठिंबा देणे। इंडियाला प्रोत्साहन देणे आणि उद्योगांमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य समाविष्ट करणे। सामाजिक सुरक्षा सेवांचा, पेन्शन, विमा यांचा विस्तार करणे हा त्यांचा उद्देश आहे। कोणावर लक्ष केंद्रित केले जाईल, तर पहिल्यांदाच नोकरीत सामील होणाऱ्या तरुणांना लक्ष केंद्रित केले जाईल। लघु आणि मध्यम उद्योगांना म्हणजे MSME लक्षात घेऊन ही योजना विस्तारित केली जाईल। यामध्ये उत्पादन, सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नियुक्त्यांना सुव्यवस्थित करणे देखील समाविष्ट आहे। ही योजना काय आहे, तर रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी PMVBRY पात्र कर्मचारी म्हणजेच नियुक्त्यांना थेट रोख प्रोत्साहन देणे। PMVBRY योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना व नियुक्तांना मोठी प्रोत्साहनपर मदत या ठिकाणी देण्यात येणार आहे। कर्मचाऱ्यांसाठी लाभ काय आहे, तर प्रथमच EPFO नोंदणी होणारे व महिन्याला 1 लाख पर्यंतचे वेतन मिळवणारे कर्मचारी पात्र असणार आहे। तुमचं जरी वेतन 1 लाख रुपयापर्यंत असले तरी तुम्हाला 15,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहन हे 2 टप्प्यात मिळेल। पहिला हप्ता नोकरीत 6 महिने पूर्ण केल्यानंतर आणि दुसरा हप्ता 12 महिने पूर्ण केल्यानंतर वित्तीय साक्षरतेचे प्रशिक्षण घेतल्यानंतर। नियुक्त्यांसाठी लाभ काय आहे, तर अतिरिक्त कर्मचारी भरती करणाऱ्या EPFO नोंदणीकृत कंपन्यांना प्रति लाभार्थी नवीन भरती 3,000 रुपये प्रतिमाह प्रोत्साहन देण्यात येणार आहे। बहुतांश क्षेत्रासाठी हा लाभ 2 वर्ष, तर उत्पादन म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी हा लाभ 4 वर्षापर्यंत आहे। पात्रता काय आहे, तर 50 पेक्षा कमी कर्मचाऱ्यांच्या कंपन्यांनी किमान 2 नवीन भरती करणे आवश्यक आहे आणि 50 किंवा अधिक कर्मचाऱ्यांच्या कंपन्यांनी किमान 5 नवीन भरती करणे आवश्यक आहे, म्हणजे नवीन रोजगार निर्माण करणे गरजेचे आहे। या ठिकाणी कोण अर्ज करू शकतो, तर कर्मचाऱ्यांसाठी 15 ऑगस्ट 2025 नंतर EPFO नोंदणीकृत संस्थेत सामील होणे आवश्यक आहे। मासिक एकूण वेतन 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे। उमंग ॲपद्वारे आधार आधारित चेहऱ्यावरील ओळख म्हणजे फेस
ऑथेंटिकेशन वापरून UAN तयार करणे, 6 महिने नोकरीत टिकून पहिला हप्ता व 12 महिने पूर्ण करून वित्तीय साक्षरता प्रशिक्षणानंतर दुसरा हप्ता मिळणार आहे। नियुक्त्यांसाठी श्रम सुविधा पोर्टलद्वारे EPFO कोड असणे गरजेचे आहे। EPFO एम्प्लॉयर लॉग इन पोर्टलवर नोंदणी करून PMVBRY इंटरफेस वापरणे गरजेचे आहे। आधार प्रमाणित UAN असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे। PM योगदानांसह मासिक ECR वेळेवर सादर करणे गरजेचे आहे। नवीन भरती किमान 6 महिने टिकवणे गरजेचे आहे। अर्ज कसा करावा असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे। तर मग जे कर्मचारी आहे नवीन लागणार आहेत त्यांनी अर्ज कसा करायचा आहे, तर स्वतंत्र अर्जाची गरज नाही। PF खाते प्रथम उघडून ते आधारशी लिंक झाल्यावर पात्रता आपोआप लागू होईल। म्हणजे आता 15 ऑगस्ट नंतर जे कोणी कर्मचारी या ठिकाणी नवीन नोकरीमध्ये लागतील, म्हणजे जे तरुण आहे ते नवीन नोकरीमध्ये जॉईन होतील आणि त्यांनी PF खाते काढले की त्यांचे आपोआप त्या ठिकाणी अर्ज भरला जाणार आहे। थेट लाभ आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे। त्यासाठी तुमचे बँक खाते हे DBT लिंक असणे गरजेचे आहे। नियुक्त्यांसाठी फॉर एम्प्लॉयर्स म्हणजे जे नोकऱ्या देणार आहे त्यांच्यासाठी काय माहिती आहे, तर श्रम सुविधा पोर्टलवरून EPFO कोड मिळवणे, EPFO एम्प्लॉयर लॉग इनद्वारे PMVBRY इंटरफेसमध्ये प्रवेश करणे, पात्र कर्मचाऱ्यांची भरती व निकष पूर्ण करणे म्हणजे या कंपन्यांनी जे पात्र कर्मचारी आहे त्यांचे भरती करणे गरजेचे आहे। मासिक ECR फाईल करून योगदान सादर करणे, थेट लाभ PAN संलग्न कंपनी बँक खात्यात दर 6 महिन्यांनी DBTद्वारे जमा करणे म्हणजे ज्यावेळेस कर्मचाऱ्यांचे पैसे हे त्यांच्या खात्यावर जमा करणे। अशा पद्धतीने काम या ठिकाणी कंपन्यांनी करायचे आहे। जे रोजगार देणार आहे त्यांनी या ठिकाणी करायचे आहे कर्मचाऱ्यांना। आता अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे, तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे। जे तरुण नवीन नोकरीत पहिल्यांदाच नोकरीला लागतील आणि PF खाते काढतील 15 ऑगस्ट 2025 नंतर, तर त्या सर्व तरुणांना आता सरकारतर्फे 15,000 रुपये प्रोत्साहनपर भेट म्हणून दिले जाणार आहे। त्यांचा पगार हा 1 लाख रुपयापेक्षा कमी असणे गरजेचे आहे। आणि ज्या कंपन्या आहे जे नोकरी देणारे आहे त्यांनाही या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की 50पेक्षा कमी असतील त्यांनी 2 आणखी नवीन भरत्या काढायच्या आहे आणि 50पेक्षा अधिक कर्मचारी असतील त्यांच्याकडे त्यांनी 5च्या वर भरत्या आता लगेच काढायच्या आहे। म्हणजे तरुणांना त्या ठिकाणी नोकऱ्या द्यायच्या आहे आणि जे नोकऱ्या दिलेल्या तरुणांची माहिती ही सरकारला दिली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। आता तरुणांसाठी जास्त रोजगार निर्माण करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललेले आहे। मग आता जास्तीत जास्त तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।